हाय, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ताचे वाजले होते 9:30 आणि इथे मी चहा वगैरे बनवून घेतला आणि रोजपेक्षा ना जरा उशीरच झाला. आणि इथे असं असतं, ज्यावेळेस जास्त घाई असली ना तर काहीतरी जास्तीचे कामे होऊन जातात आणि हे पातेलं मी वापरतच नाही, कारण की ह्याचं असंच आहे, चहा गाळायला जातो कप बशीमध्ये आणि तो बाकीचा बाहेरच सांडला जातो. सगळा जो काही चहा आहे ना तो गाळून घेतला, कारण की रोज मी एकटीसाठीच चहा बनवते आणि ह्यांना चहा आवडत नाही. आता ही खारी तर तुम्हाला माहिती असेल, मला तर भरपूर आवडते चहामध्ये. आणि ते सकाळीच ना आमचं हे डिस्कशन चालू होतं की मुलांचा वाढदिवस जरा जास्तच जवळ येतोय, तर त्यांची थीम वगैरे ठरवायची होती. आणि हे जे काही बॅगीमधले तुम्हाला कपडे दिसतात ना ते सगळे आम्हाला बारशाला आलेले होते. आणि तेव्हा मुलं खूप लहान होते, त्यांचं वेट पण खूप कमी होतं आणि ते लगेच घालता पण येणार नव्हते. सो आम्ही ते अशा बॅगीमध्ये छान पॅक करून ठेवून दिले होते, जेणेकरून पुढे त्यांना यूजफुल ठरेल आणि ते घालता पण येतील. यासाठीचे ना सिलेक्ट झाले होते 2-3 ड्रेस, पण तीर्थाचाच प्रश्न पडला. त्यासाठी आम्ही ना झुडिओला आणि गावामध्ये जाणार होतो तिला कपडे घेण्यासाठी. आणि तिला जरा लाईट वेट आणि सिम्पलच कपडे चांगले दिसतात, कारण ती नाजूक पण आहे. तर भरपूर असं डिस्कशन झालं. त्यानंतर बाकीचे घरातले कामं पण आवरायचे होते, कारण की बाहेर जायचं होतं आणि दोघं मुलांचं आवरायचं म्हटलं त्याच्यातच भरपूर असा वेळ चालला जातो. जेवण वगैरे सगळ्या काही गोष्टी बाकी होत्या. आता पप्पांना तियांशला तोपर्यंत बाहेर फिरवताय ना, तोपर्यंत तीर्थाचं इथं एकटीचं खेळणं काम चालू होतं. आणि ती शांत अशी खेळते, पण तिला जास्त अशी चिडचिड वगैरे पण नसते आवडत आणि तिला घ्यायला पण नाही आवडत. तिची एकटी मस्त रमून खेळते. इथे जे काही तिला खेळणी दिली ना त्याच्यासोबत पण खेळते. इथे मी एकीकडे आवरून घेते आणि दोघांची आंघोळ वगैरे करायची नव्हती, कारण की त्यांना बरं पण नाही वाटत आहे. म्हणजे तियांशला नॉर्मल अशा ना कोमट पाण्याने पुसून घेणार होती, कारण की आंघोळ वगैरे केली तर अजून जास्तीचा ताप वगैरे येऊ शकतो त्यासाठी. आणि इथे मी माझे जे काही कामं आहे ना ते आवरायला घेते, कारण की वेळेत पटकन जायचं आहे आणि पावसाचा भरोसा नाही आहे की कधी पाऊस वगैरे पडू शकतं. आणि इथे माझ्याकडे जे काही ऑनलाईन प्रोडक्ट वगैरे आहे ना, मी लिंक वगैरे व्हिडिओमध्ये देऊन देईल. आणि इथे आम्हाला नेहमीच कडेवर बसून ये ना कामं बघायचे असतात. आता इथे उरलेली जी काही भाजी वगैरे असते मी रात्रीच्या अशा डब्यामध्ये काढून ठेवते आणि सकाळीच भांडी वगैरे घासण्यात टाकून देते रात्रीची वगैरे. आता जाताना ना आम्ही फक्त तीर्थाला नेणार होतो. तियांशला त्याच्या आजीजवळ सोडून जाणार होतो आणि त्या आजीजवळ खूप छान राहतो आणि त्रासही देखील देत नाही त्यांना. इथे आमची तयारी वगैरे झाली आणि झुडिओ आल्यानंतर इथे ना आम्हाला हवे ते कपडे घेतले आणि परत आम्ही निघालो दुसरीकडे, कारण की मुलांसाठी थोडीशी स्वेटर वगैरे घ्यायची होती, टोप्या वगैरे घ्यायच्या होत्या आणि तीर्थासाठी एक टी-शर्ट घ्यायचं होतं. तेच घेण्यासाठी इथे आम्ही शॉपमध्ये गेलो आणि तो घेतला. त्यानंतर घरी आलो. संध्याकाळचं आम्हाला जेवणचं आमंत्रण होतं, जे की कानबाईचं. मम्मी राहते तिथे शेजारच्या मावशींकडे, तिथे गेलो. जेवण असं केलं मस्त पुरणाचं आणि छान असा दिवस घालवला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.